शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नायक सिनेमातला हिरो संचारलाय की काय अशी सध्या स्थिती आहे। नायक सिनेमात मुख्यमंत्री झाल्यावर हिरो अनिल कपूर जसा रस्त्यावरती उतरतो तसे शिवसेनेचे मंत्री आपापल्या अधिकार क्षेत्रात असलेल्या ठिकाणी गेले, तिथं पाहणी केली आणि बेधडक आदेशही दिले। मंत्र्यांची ही नायक स्टाईल राज्यात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। रील आणि रिअल लाईफ मध्ये जमीन आसमानाचा फरक असतो, पण महायुतीच्या मंत्र्यांमध्ये सध्या अनिल कपूरच्या नायक सिनेमाचा फीवर पाहायला मिळतो। कारण मंत्री झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा नायक स्टाईलनं पदभार स्वीकारलाय। पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर प्रताप सरनाईकांना परिवहन मंत्री पद मिळालं। मग काय, परिवहन मंत्री साहेब उठले आणि पनवेल बस स्टँड गाठलं। पनवेल बस स्टँडवर त्यांनी बसेसची पाहणी केली, अधिकाऱ्यांची नेहमीप्रमाणे झाडाझडती घेतली आणि एसटी बसनं त्यांनी प्रवासही करून पाहिलाय। वर्षापूर्वीची लालपरी आणि आताची लालपरीमध्ये काही फरक आहे असा मला जाणवलेला नाही, परंतु माझ्या कार्यकाळामध्ये हा बदल निश्चितपणे येईल अशी हमी तुम्हाला मी देतो। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी त्यांचं होमग्राऊंड असलेल्या कोल्हापुरात पाहणी दौरा केला। त्यांनी कसबा बावड्यातल्या सेवा रुग्णालयाला भेट दिली। हॉस्पिटलमधील अव्यवस्थेबाबत प्रशासनाला जाब विचारलाय। हे सगळं करत असताना त्यांना माजी आरोग्यमंत्री हे शिवसेनेचे होते याचा सोयीस्कर विसर पडलेला दिसत होता। आता मंत्री म्हणून मी आलोय, आता सगळे एका दिवसात चांगलं होईल असा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी तर परवा कमालच केली। संभाजीनगरच्या विद्यार्थी वसतिगृहाला त्यांनी अचानक भेट दिली। मग नेहमीप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांच्या खोल्या पाहिल्या, स्वच्छतागृहांची पाहणीही केली, विद्यार्थ्यांना दिलं जाणारं जेवण पाहिलं। राणा भीमदेवी थाटात आपण सगळं काही व्यवस्थित करू असं सांगून टाकलं। या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही, परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय निश्चित मला या हॉस्टेलचा चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं। या ठिकाणी जे अधिकारी आता अब्सेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची हे तातडीने केली जाईल, तातडीने कारवाई केली जाईल। आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल। एकंदरीत एकूण 5 लोकांचा असलेला स्टाफ, त्याच्यामध्ये सुद्धा 3 लोक अब्सेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था आहे। मंत्र्यांनी फिल्मी स्टाईल दौरा करण्यात गैर नव्हतं, पण दौरा करताना मागचं सरकार आपलंच होतं याचा विसर मंत्र्यांना पडलेला दिसत होता। एवढेच नव्हे तर काही खाती तर मंत्र्यांच्या मित्रांकडेच होती हेही ते विसरून गेल्यासारखं वाटत होतं। आता मंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांच्या विभागात सगळं काही सुरळीत होईल अशी अपेक्षा बाळगूया। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।